हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर अमोल पाटील, डायरेक्टर अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन. आजच आपण DYSP रामदास इंगवले साहेबांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. त्यांना 3 विषयावरती ते बोलले होते. पहिला विषय होता वाहतुकीचे नियम आणि वाहतुकीसंदर्भात सर्व जी काही कलमं आहेत त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. दुसरं, निर्भया पथकाची माहिती पूर्णपणे विद्यार्थिनींना व्हावी हा एक उद्देश होता. आणि तिसरं, अंमली पदार्थ जे आहेत त्या अंमली पदार्थांच्या आहारी जाणारी तरुणाई जी आहे ती टाळण्यासाठी म्हणून हे व्याख्यान आयोजित केलं होतं. याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या अभिनव ग्लोबल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. तो पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बघायला काय हरकत नाही आहे. आता याच व्याख्यानाच्या नंतर मी मुद्दाम विद्यार्थी, पालक आणि आपला स्टाफ या सर्वांसाठी मी मुद्दाम हे आवाहन करतोय. पर्टिक्युलरली वाहतुकीच्या बाबतीत आपण वाहतुकीचे नियम काटेकोर पाळायचे आहेत. म्हणजे माझ्या पालकांना एक नम्र विनंती आहे की ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना गाडी दिलेली आहे, 2 व्हीलर दिलेली आहेत, त्या पालकांना माझं नम्र विनंती आहे की ज्यांचं एज 18च्या खाली आहे, ज्यांच्याकडे लायसन नाही आहे, त्यांना शक्यतो तुम्ही गाडी देऊ नका. त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतोच, पण समजा दुर्दैवानं काही जीवितहानी झाली तर ती कधीही भरून न काढणारी आहे. त्यामुळे कृपया तुम्ही शक्यतो गाडी देऊ नका. ज्यांचं एज 18च्या वरती आहे, ज्यांना परवाना आहे म्हणजे लायसन्स आहे, त्या विद्यार्थ्यांनी गाडी आणायला हरकत नाही आहे, पण त्यांनी कंपल्सरी हेल्मेट वापरणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे आवाहन मी आपल्या स्टाफला पण करतोय. आपल्या सर्व अभिनवच्या स्टाफनं हेल्मेट घालूनच अकॅडमीमध्ये यायचं आहे. जर तुम्ही हेल्मेट घातलं नाहीये, विद्यार्थी असेल किंवा स्टाफ असेल, तर अकॅडमीमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. हे मी काटेकोरपणे बघणार आहे आणि हे सगळ्यांना बंधनकारक आहे. कारण मगाशी म्हटलं असं, हा जीव तुमचा एकट्याचा नाहीये, तर तुमच्यावर विसंबून असणारी सगळी जी काही तुमची फॅमिली आहे, ओके, किंवा सगळी टीम जी आहे, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही तितकेच महत्वाचे आहात. त्यामुळं आपण काटेकोरपणे जे वाहतुकीचे नियम आहेत ते पाळायचे आहेत. थँक्यू.